सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा सण तुम्हा सर्वांसाठी आनंददायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूसाठी डेकोरेशन कसे करायचे, त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओमध्ये जी काही मी सजावट दाखवते त्याचा उपयोग बोरनांच्या कार्यक्रमामध्ये पण करू शकता। तर ते कसं करायचं हे बघणार आहोत। सर्वप्रथम मकर संक्रांतीला आपण काळा रंग वापरतो, तर काळ्या रंगाची साडी घेतली आहे मी, कापड पण घेऊ शकता तुम्ही। त्यावरती गुलाबी रंगाच्या कापडाने अशा पतंगाच्या आकारामध्ये सजावट केली आहे। त्यानंतर पतंगाला आपण शेपटी म्हणतो किंवा मग जो त्रिकोण आकाराचा शेवटचा पार्ट असतो ना पतंगाचा, तर तो मी पिवळ्या रंगामध्ये सजवलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान कॉम्बिनेशन वाटत आहे हे। आणि या काळ्या रंगाच्या साडीला जे गोल्डन कलरचं जे बॉर्डर आहे ना, त्याचं प्रतीक म्हणजे आपली जी शेतामध्ये जमीन असते ना त्या रंगाची आहे ती। तर त्यावरती गाजर ठेवले। हे गोल्डन कलरचं बॉर्डर म्हणजे जमीन आणि त्यावरती गाजर म्हणजे झाडाचं प्रतीक। असं अगदी गावरान पद्धतीने आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून एकदम नैसर्गिक असं दिसणारं डेकोरेशन कसं करायचं। आपल्या घरामध्ये या सगळ्या वस्तू तर अवेलेबल असतातच, त्यांचाच उपयोग करून सुंदर असं डेकोरेशन कसं तयार करायचं हे मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे आणि मजा पण येणार आहे बघताना। तर अशा प्रकारे मी गाजर रचवून घेतले आणि त्यावरती वाटाण्याच्या शेंगा झाडाच्या आकारामध्ये सजवत आहे मी। तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे। शेंगा ना भरपूर छान वाटतात, म्हणजे शेंगाचं डेकोरेशन खरंच छान वाटते। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेंगाचं डेकोरेशन केलं होतं, ते तुम्ही प्युअर बोरनांसाठी वापरू शकता। खूपच छान आहे, वाटल्यास तुम्ही जाऊन त्या व्हिडिओवरती बघू शकता, व्हिडिओमध्ये बघू शकता लिंकवरती जाऊन। माझ्या चॅनलवरती भरपूर अशा प्रकारचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। मकर संक्रांतीनिमित्त डेकोरेशन कसं करायचं, हळदी कुंकवासाठी डेकोरेशन कसं करायचं, बोरनांसाठी डेकोरेशन कसं करायचं, अगदी कमीत कमी वेळामध्ये 1-2 ते 5 मिनटामध्ये डेकोरेशन कसं करायचं वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरती, तुम्ही सगळे जाऊन बघू शकता। बघा हे किती सुंदर वाटत आहे डेकोरेशन। पूर्ण झाल्याच्या नंतर तर ना इतकं छान वाटेल, तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। हे बघा आत्ताच थोडाफार लुक याचा कळून येत आहे, किती सुंदर अशी सजावट वाटत आहे ही। हा जो कॉम्बो आहे ना, गाजरचा कलर गुलाबी गुलाबी असतो, फिकटमध्ये गुलाबी किंवा अबोली टाईपमध्ये असतो। मग पतंगाचा कॉम्बिनेशन आपण गुलाबी कलर आणि पिवळ्या रंगाचा घेतलेला आहे। पिवळा म्हणजे असं कंप्लीट पिवळा पण नाही येतो, थोडासा असा शेड डिफरंट आहे त्याचा। कॅमेराच्या फ्लॅशमुळे जरा कलर डिफरंट दिसू शकतो, वेगळा दिसू शकतो। काळ्या रंगाची साडी, मग त्याला गोल्डन बॉर्डर, किती छान वाटतं। त्यानंतर हे कापसाच्या मदतीने सहाय्याने आकाशामध्ये जे ढग असतात ना ती बनवलेली आहेत मी। फारच नैसर्गिक, फारच सुंदर असं डेकोरेशन आहे हे। आकाशामध्ये आपल्या घरातील छोटे लेकरं म्हणा, मोठे माणसं म्हणा, आम्ही सर्वजण जे कोणी पतंग उडवतात, आकाशामध्ये उंच उंच आपला पतंग जातो ना उडवताना, तर त्याचं प्रतीक म्हणून हे डेकोरेशन बनवलेलं आहे मी। आणि सगळ्यात मेन पार्ट मकर संक्रांती आणि हा सण असतो तिळगुळचा। तर मग मी मध्यभागी एका छोट्याशा प्लेटमध्ये सुंदर अशा पद्धतीने तिळगुळ ठेवलेले आहेत, कारण तिळगुळ घ्या गोड गोड बोला। किती छान वाटते ना हे वाक्य म्हणताना, गोड बोला, सगळ्यांमध्ये गोडवा राहायला पाहिजे। तिळगुळ गोडव्याचं प्रतीक आहे। तर हे गुलाबी रंगाच्या कापडाच्या वरती पांढऱ्या रंगाचे जे तिळगुळ मी सजवलेले आहेत, अप्रतिम दृश्य आहे, एकदमच सुंदर, एकदम नैसर्गिक अशा डोंगर दरीचं जे असते ना नैसर्गिक दृश्य, तशा प्रकारचं दृश्य आहे हे। बघू शकता तुम्ही लोक, कितीतरी सुंदर वाटत आहे। मी कॅमेरा झूम करून पण दाखवत आहे, एकदम कमीत कमी वेळामध्ये फटाफट असं होणारं। आणि या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये
वेळोवेळी असतातच. आपण खाण्यासाठी गाजर आणतो, वाटाण्याच्या शेंगा आणतो, कापड आपल्याकडे भरपूर कलरचे अवेलेबल असतात घरामध्ये. साडी एखादी असते काळ्या रंगाची, गोल्डन बॉर्डरची नसेल तर मग आपण वेगळा कलर पण वापरू शकतो. माझ्याकडे होती, नशिबाने म्हणा नशिबानेच म्हणा तर मी ती घेतली आणि वापरली. किती छान वाटत आहे बघा हे दृश्य, डोंगरकाठचा किनारा वगैरे वगैरे खूपच छान दिसत आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये सजवून बघा. तुमच्या बाळाचे बोरनाण वगैरे करायचे असेल तर किंवा मग तुम्ही साईडला हळदी कुंकवाच्या वेळेस ना हे असं मस्त डेकोरेशन करून ठेवायचं आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा. फार सुंदर वाटेल. आलेले प्रत्येकजण तारीफ करून जातील, तुमची प्रशंसा करून जातील, उत्साह वाटेल तुम्हाला. हे असं प्रसन्न वातावरण घरामध्ये असेल तर खूप सुंदर आहे. ताजे ताजे शेंगा वगैरे असतील तर फारच लुक छान येतो. एकदम गडद हिरवा कलर असतो ना त्या शेंगांचा. बघा मी वेगवेगळ्या अँगलने दाखवत आहे तुम्हाला हा लुक. अगदी सिंपल अशा पद्धतीचा पण खूपच आकर्षक दिसणारा हा लुक आहे, ही सजावट आहे. खूप सुंदर वाटत आहे. माझी ही सजावट तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. तुमच्या फ्रेंड्सला, मित्रमैत्रिणी, वाडवडील, नातेवाईक, शेजारी पाजारी जे कोणी असतील तुमच्या जवळची लोक, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण दाखवा कितीतरी सुंदर डेकोरेशन आहे हे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझं बोलणं वगैरे आवडलं असेल, सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर. आणि तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर मग तुम्ही त्या गोष्टी, तुमच्या मनातील भावना तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून तुमच्या मनातील भावना पण माझ्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय बोलायचं आहे वगैरे ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचू शकतं, हो की नाही. बघा किती सुंदर वाटत आहे हे दृश्य. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ हा.